10 लाख देण्यापेक्षा आम्हाला 50,000 द्यायची. बया जळ झाला या पाटलाचा माया डोक्यात नारळ फोडला या पाटलानी उद्घाटन करायला आलाय पाटील डोक्यात नारळ फोडला ग बया माझ्या एकट्याला म्हणून तिघांनी धरलं या आणि माझं सामान बिघडलं माझं सामान बिघडलं तिघ अजून आले ती कुशलला का जिंक्याकडं अजून मुंबईलाच बरं होतो का उगा चालू आहे यांचं भांडणं मिटवायला. अरे मला काय दिसला बया 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 ह्यांना नाही शिस्त काय म्हणते ती नुसतं आमचं गावच लय मस्त मग आहे काय राहू ना बाय. माझं मत काय माहितीये का लोकाला लका पैसे देण्यापेक्षा लय राग भेटून पेटून चाललाय बरोबर या. ते फुटलं काय लका त्यामुळेच इथं बार झाला वाटतं. अरे लका काय ते नंदाबाईचा मला फोन आलता का ते भांडणं जायचं वाटतं जिघ्याने काय केलंय काय सुरू. बाबा तरी मला मागाचे धरणं कालवायत होता त्यांनी गावात दुपार लय कुटाळा केला आजला विचारा. अहो साहेब तर पळतच निघून गेलाय हे निले राडा घातला. काय तुला हाय काम ना धंदा आणि रिकामा चिंदा हाय मी रिकामा पण जातो का नाही ज्या कामानिमित्त इथं बोलवलंय ज्या सभेसाठी बोलवलंय त्याची रूपरेषा सांगितली का कशासाठी आपण एकत्र आलोय ते. अहो इथं बसले सगळ्या धरणं पाटलाला काम आहेत तरी अजून साहेब ही बाळ काळात काय बी बोलताय तुम्ही सांगा. अरे येत असताना की सांगितलं की सकाळी पडले असताना पिऊन कुठतरी ती होय रे ते दिल करा आपलं सामान नाही तर पैसे देईन की आणि नाही दिलं तर दुकान आहे का त्याचं. अरे पण तुम्हाला दुकान माहिती आहे त्याचं तुम्हाला माहिती आहे बाबा माहिती का चला तेवढं माहिती बघू संध्याकाळी आता आपल्याला ग्रामसभा महत्वाची ग्रामसभेत जाऊ. तुला माहितीये मी शास्त्रज्ञाकडे काम आलो तर सगळं डोक्यात मशीन कशी तयार करायची काय करायचं सगळं मी करतो की तुला काय करायचंय. जाऊ दे आता म्हणलाय तर काय मी मला मदत करू हा मशीन होणार म्हणजे होणार आणि माझ्या डोक्यात सगळं स्क्रू येणार. काय त्या जिंग्याचा ना आपल्याचा जाळ केला दिसाना मला काय सुद्धा दिसाना डोळं फुटलं माझं रेडिएट वय हा बघितला आणि बसलो होतो ते दुकाना शेजारी पण दुकान होतं म्हणलं मीच हाय चावी आणा गेलं पोरग मग त्यांचं घेतलं आणि तिथंच नीट करायला बसलो ते झालं का कुठाना. जिग्या प्या लगा लगा माझ्या टाळू पडलेला का. अरे लगा चांगला हात लावला लगा तो आम्हाला. अयो माझी चिरट कुठे गेला. ही फुल्यांची चावडी बघा बघा ही फुल्यांची चावडी